शिलेदार जिसका एक ही कर्तव्य है, खजाने की रक्षा करना। कौन सा खजाना? छत्रपती शिवाजी महाराज का खजाना। नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण चर्चा करणार आहोत द सिक्रेट ऑफ द शिलेदार या मराठमोळ्या वेब सिरीजबद्दल, जी शिवकालीन ऐतिहासिक खजिन्यांच्या शोधावर आधारित आहे। ही मालिका सत्य घटनांपासून प्रेरित असून यात इतिहास, षड्यंत्र, साहस आणि रहस्यांचा जबरदस्त मिलाफ आहे। तर चला मग जाणून घेऊया संपूर्ण कहाणी सोप्या आणि सखोल पद्धतीने। तर मित्रांनो, ही गोष्ट आजच्या काळातील आहे, पण तिची मुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दडलेली आहेत। 1674 मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा त्यांनी आपला खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी एक गुप्त जागा निवडली। हा खजिना इतका मौल्यवान होता की तो योग्य हातातच जावा म्हणून महाराजांनी काही निवडक शिलेदारांना म्हणजेच विशेष योद्धांना या खजिन्याचे रक्षण करण्याची जबाबदारी दिली। पण काळ बदलला आणि शिवकाळातील तो गुप्त खजिना हरवला। 350 वर्षांनंतर आजच्या काळात काही लोकांना या खजिन्याचा थोडासा धागा लागतो आणि मग सुरू होतो एक थरार प्रवास। तर अशा काही पद्धतीने स्टोरीची सुरुवात होते वेब सिरीजमध्ये। तर वेब सिरीजमध्ये मुख्य नायक आहे रवी, म्हणजे राजू खंडेलवाल, जो इतिहास संशोधक आहे आणि आपल्या पूर्वजांबद्दल शोध घेत असतो। त्याच्या कुटुंबाचा या खजिन्याशी काहीतरी संबंध आहे हे त्याला समजतं आणि मग तो या रहस्याच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतो। रवीच्या मदतीला येते प्रिया, म्हणजे आपले मराठमोळी सई तामणकर, जी एक इतिहासतज्ञ आहे। तिच्या माहितीनुसार हा खजिना शिवकाळातील एका गुप्त ठिकाणी लपवलेला आहे, पण ही माहिती मिळताच अनेक लोक त्याचा पाठलाग करू लागतात। अशातच आदित्य, म्हणजे गौरव अमलानी नावाचा एक तरुणही त्यांच्यासोबत येतो। तो एक तंत्रज्ञान तज्ञ असून खजिन्याचा मागोवा घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो। त्याचवेळी शोध सुरू असतानाच त्यांना कळतं की हा खजिना सहजासहजी मिळणार नाही। शिवाजी महाराजांनी तो इतक्या सुरक्षित ठिकाणी ठेवला होता की जोपर्यंत योग्य व्यक्ती योग्य पद्धतीने त्या गुप्त संकेतांचा उलगडा करणार नाही तोपर्यंत तो सापडणार नाही। रवी, प्रिया आणि आदित्य जेव्हा जुन्या किल्ल्यांमध्ये शोध घेतात तेव्हा त्यांना अनेक गुप्त संदेश आणि संकेत मिळतात। या संकेतांचा मागोवा घेत ते एका गुप्त ठिकाणी पोहोचतात, जिथे त्यांना कळतं की शिलेदारांचा शेवटचा वारस हा एकमेव व्यक्ती आहे ज्याच्याकडे खजिना उघडण्याची किल्ली आहे। पण गोष्ट इथे संपत नाही। हा खजिना मिळवण्यासाठी काही वाईट प्रवृत्तीचे लोकही प्रयत्न करत असतात। त्यातच आंतरराष्ट्रीय चोरट्यांची ही टोळी, गुप्तचर यंत्रणा आणि काही भ्रष्ट अधिकारी यांचा या खेळात प्रवेश होतो। रवी आणि त्याच्या टीमवर सतत हल्ले होत राहतात। त्यांना चुकीच्या मार्गावर वळवण्याचा प्रयत्न केला जातो। काही ठिकाणी त्यांना चुकीची माहिती दिली जाते, काही ठिकाणी खोटे पुरावे तयार केले जातात, पण इतिहास आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने ते पुढे जात राहतात। शेवटी एका गुप्त किल्ल्यात खजिन्याचा अंतिम धागा मिळतो। हा खजिना नेमका कुठे आहे याची खात्री पडताच रवी आणि त्याच्या टीमला समजतं की खजिना उघडण्यासाठी काही गुप्त संकेत आणि परंपरागत यंत्रणा वापरण्याची गरज आहे। खूप संघर्षानंतर ते शेवटी त्या गुप्त दारापर्यंत पोहोचतात, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा खजिना त्यांना मिळतो। पण या खजिन्यात फक्त सोनं चांदी नसतं, तर त्यात शिवकालीन महत्त्वाचे ऐतिहासिक दस्तऐवज, युद्धनीतीचे गुप्त लेख आणि काही अप्रकाशित कागदपत्र असतात, जी महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अमूल्य ठरू शकतात। शेवटी रवी आणि त्याच्या टीमला समजतं की हा खजिना फक्त संपत्तीचा नाही, तर महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा एक अनमोल ठेवा आहे। त्यामुळे हा खजिना सरकारच्या ताब्यात देऊन त्यांचा योग्य उपयोग करण्याचा निर्णय घेतला जातो। पण ही कथा इथे संपत नाही। खजिना सापडल्यानंतर देखील रवी आणि त्याच्या टीमला खजाना मिळाल्याशी एवढं काही घेणं नसतं। फक्त त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासन कुठे आहे, त्या खजान्यामध्ये सिंहासन नसतो, त्यामुळे त्यांना ते सिंहासन कुठे आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता लागलेली असते। शेवटी रवीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाकडे जायचा मार्ग सापडतो, परंतु इथून पुढे काय घडतं हे तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्याने पाहिलं तर बरं राहील। म्हणजे डिझनी प्लस हॉटस्टारवरती ही सिरीज आहे। जर तुम्ही हॉटस्टारवरती जाऊन जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित असलेली ही सिरीज पाहिली तर तुम्हाला ही पूर्ण स्टोरी समजून जाईल। आणि ऑफ द एंड ही कथा संपते, पण त्यातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो। खरा खजिना संपत्ती नाही, तर आपल्या संस्कृती आणि इतिहासाच्या जतनात आहे। तर मित्रांनो, ही होती द सिक्रेट ऑफ द शिलेदार्स या वेब सिरीजची संपूर्ण कहाणी। तुम्हाला ही वेब सिरीज कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्ही ही वेब सिरीज पाहिली नसेल, नक्की जाऊन एकदा तरी ही सिरीज बघा आणि महाराष्ट्राच्या इतिहासाच्या गूढ जगात एक प्रवास करा। त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्हाला अशाच रोचक आणि ऐतिहासिक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।